कोकणचा राजा मानला जाणाऱ्या हापूस आंब्यावर यंदा हवामान बदलाचं सावट आहे. कृषी विद्यापीठाच्या अहवालानुसार यंदा केवळ 20%च आंबा उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे. यामुळे बागायतदार मोठ्या संकटात सापडलेत. वाशी मार्केटमध्ये एरवी होणारी 6,000 पेट्यांची आवक आता फक्त 1,000 पेट्यांवर आली आहे. आवक कमी असल्याने बाजारात एका पेटीला तब्बल 6,000 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय. त्यात आखाती देशातील युद्धांमुळे या अडचणी अधिक वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर संकटात सापडलेल्या आंबा बागायतदारांनी रत्नागिरीमध्ये मेळावा घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी सुद्धा संवाद साधला. यावर्षी आंब्याचं जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात कृषी विभागाने, जिल्ह्याच्या कृषी विभागाने गावागावात जाऊन काही सर्वे काय केलेले आहेत का? काय तुमच्याकडे काय माहिती काय आहे? कृषी विभागाने सर्वे केलेत, विद्यापीठानेही सर्वे केलेत आणि परवाच्या मीटिंगमध्ये त्यांनी आपापले सर्वे ठेवले आणि ऑन पेपर त्यांनी हे दिलं की यंदाचं उत्पादन 20% जेमतेम आहे असं त्यांनी ऑन पेपर रिपोर्ट केलं. युद्धाचा आंबा एक्सपोर्टवर परिणाम तर होणारच आहे, कारण आंबा जो एक्सपोर्ट होतो त्यातला मोर दॅन 70%हून अधिक आंबा हा आखाती देशाचाच निर्यात होतो. आणि मग आखाती देशामध्ये इतकी खराब परिस्थिती असताना आंबा निर्यातीवर नक्की परिणाम होईल. पण यंदा साधारण आखातामध्ये आंबा निर्यात होतो तो 1 एप्रिलच्या नंतर होतो. यंदा क्रॉप इतकं कमी आहे की निर्यातीला आधी आंबा फार उपलब्ध होईल की नाही हे सांगता येत नाही. जो काही उपलब्ध होईल त्या आंब्याला जर युद्धसदृश परिस्थिती तशीच राहिली तर फटका बसेल. हा प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत बरं मी आता विद्यापीठाने जी टक्केवारीवर मांडली की 20%पर्यंत उत्पन्न आहे, पण शेतकरी साधारणपणे जे काही मला भेटतात, मी वेंगुर्ला, मालवण, देवगडपासून राजापूरपासून अगदी अलिबागपर्यंत जाऊन आलो आहे. शेतकरी साधारण असं सांगतो, साहेब माझी 2,000 पेटी व्हायची दरवर्षी, 400-500 झाली तरी बरीच होईल. तर तो 20-25%च बोलतोय ना. 500 म्हणजे तो 20-25%च बोलतो. पण सगळ्या शेतकऱ्यांचे साधारण उत्तर सेम आहेत की साहेब माझी काय खरेदी होती, हे होतं 10,000पर्यंत पेटी धरली होती, 2-3 हजाराला आटपणार. हे त्यांचे सर्वे आहेत, त्याला सर्वे नाही म्हणत, तो त्यांचं जजमेंट आहे. पण शेतकऱ्याला आता स्पष्ट होतं बागेत जाऊन की आपलं उत्पन्न साधारण किती येणार आहे. पेट्यांच्या हिशोबामध्ये आपल्याकडे कुठेही रेकॉर्ड्स नाहीत, कुठल्याही विभागाकडे पण नाहीत आणि कुठेच नाहीत. आता फक्त मिळतो साधारणपणे अंदाज तो वाशीवरून मिळतो. वाशीच्या मार्केट यार्डमधून रोज जी इनवर्टची पावती बाहेर पडते की आलेला आंबा इतका, कोकणातून इतका, परराज्यातून इतका. ते यंदाची आकडेवारी जी आहे ती गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे साधारणपणे फेब्रुवारीमध्ये रोज 6,000, 8,000, 3,000 असे डाग मुंबईला होते. यावर्षी कधीही 70-80-100 पेटीच्या वर पेटी वाशी मार्केटला नाही आहे. इव्हन आत्तासुद्धा 500-600 पेटी वाशी मार्केटला आहे. ॲज अगेन्स्ट इतर राज्यातून येणारा माल साधारण 8,000, 6,000 असे आकडे आहेत. रत्नागिरीतनं त्याच्यातनं जेमतेम 100-200 असतील. परिस्थिती म्हणजे पहिलं जे क्रॉप होतं ते क्रॉप नाही आहे. म्हणजे जो साईज आता साधारणपणे बॉल साईज असायला हवा होता तो साईज नगण्य आहे. आता जो काही साईज आहे तो पोफळापासून आवळ्यापर्यंत एवढा आंबा आहे जो काही दिसतोय तो, की जो एप्रिल 20 नंतर एकदम सगळा होईल आणि तोही सर्व बंदरातनं एकदमच होईल. म्हणजे दरवर्षी जे देवगड पुढं असतं, देवगडच्या पाठोपाठ राजापूर असतं, राजापूरच्या पाठोपाठ रत्नागिरी असते. हे साधारण क्लायमेटनुसार असतं. जसं पाऊस आधी केरळात येतो मग आपल्या तसंच असतं. ती परिस्थिती यंदा नाही आहे. सगळ्या बंदरात शेवटच्या क्रॉपमधला थर्ड फ्लावरिंगमधलाच आंबा आहे. मॅडम एक मिनिट, त्यांचा जो प्रश्न आहे ना, साधारण आंबा किती पेटी होती, किती डाग होती, हा मार्केटचा आकडा आपला साधारण करतो. परंतु खाजगी विक्री केली जाते त्याची कुठेही नोंद नाही आणि तो आकडा कधीच मिळत नाही. सरकारकडनं अपेक्षा आम्ही नोंदवली की आम्ही नेहमीसारखं कर्जमाफी, मागची थकबाकी वगैरे वगैरे काही न मागता जे काही यंदाचं मँगो क्रॉप लोन आहे, यंदा 25-26साठी दिलेलं मँगो क्रॉप लोन आहे, म्हणजे ज्याला CC म्हणतात, वर्षासाठी दिलेलं ॲन्युअल क्रॉप लोन, त्याच्यामध्ये भरघोस काहीतरी मदत आम्हाला करावी किंवा त्याच्यामध्ये रिपेमेंट शेड्यूल करावं किंवा त्याच्या रिपेमेंटसाठी काही आम्हाला टक्केवारीमध्ये पैसे द्यावे अशी आम्ही मागणी केली. ती साधारणपणे 360-370 कोटीची रक्कम आपल्या जिल्ह्याची असावी असा आमच्या संघटनांचा अंदाज आहे. त्या दिवशी साहेबांनी तिथे लीडिंग बँक, बाकीच्या बँक्स यांना आदेश दिलेत की अशा तऱ्हेचं तयार करा. कारण मी तिथे हेही विषय मांडले की बाबा काही शेतकरी 1 लाख, 2 लाख, 3 लाख अशी कर्ज घेतात, काही 3 ते 10 लाख घेतात, काही ते 10 ते 20 लाखामध्ये असतील. अशी एक वर्गवारी आधी मांडा. त्या वर्गवारीवरून नंतर आपण बसूया. पण शेवटी काय, शासनाशी बसून तुम्ही निगोशिएशन्स केली पाहिजेत. गेलं आणि म्हटलं मला हे द्या असं कोण देत नसतो. त्याच्यासाठी आकडेवारी मांडायला पाहिजे, पटवून द्यायला पाहिजे, परिस्थिती दाखवून द्यायला पाहिजे. त्यातनं काही ना काहीतरी आम्हाला मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. आणि यावेळेला
सुदैवानं जिल्हा पालकमंत्री याबाबतीत खूप सकारात्मक होते आणि त्यांना आम्हाला चांगल्या पद्धतीचं म्हणजे सकारात्मकतेनं संवाद साधलेला आहे. तेव्हा आम्हाला आशा आहे की ह्याच्या बाबतीत काहीतरी मदत मिळेल. त्यांना मी हे म्हटलं की तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहात, तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे असतात, आमचाच प्रश्न नाही आहे. पण आपल्या जिल्ह्यातले प्रश्न हे यंदा गंभीर झालेले आहेत. जशी माझ्या व्यवसायात अशी परिस्थिती कधीही नव्हती, तर ह्या दृष्टीने आपण याच्याकडे बघावं. त्यांनी परत सभा लावलेली आहे, ही सगळी आकडेवारी प्रोड्यूस करायला सांगितलेली आहे. त्या आकडेवारीवर बसून बोलूया, 1 to 1 बोलूया, 4-5 जणच या, इतकी त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे. आमचं म्हणणं आहे की शासनाने आम्हाला निकष बाजूला ठेवावे. तर ह्या वर्षीच्या पिकाचा जर विचार केला तर पीक 70 ते 80% ते शासनाचा जो अहवाल आहे, विद्यापीठाचा देखील आणि सगळं मान्य. कालच्या मिटिंगमध्ये जेव्हा सामंत साहेबांबरोबर मिटिंग झाली तेव्हा सामंत साहेबांनी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जर कृषी कर्जाच्या बाबतीत जर GRचं वगैरे काय पाहिजे असेल, जेव्हा जर एखादा मंत्री मिटिंगमध्ये बोलतो त्यावेळी तो कायद्यातच रूपांतरित होतो असं सामंत साहेबांनी सांगितलं. आणि त्यानंतर जेव्हा बँकांना त्याबाबत विचारलं गेलं तेव्हा बँकांना सर्व शेतकरी बँकांच्या विरोधात होते, पण बँकांनी सुद्धा सकारात्मक भूमिका दाखवली. पण ते आता कितपत अंमलात आणतात ते काही सांगता येत नाही. काय साहेब माहिती आहे का, सुरुवातीच्या काळात आम्हाला जेवढी शेती होती तेवढा विमा काढायची परमिशन होती. नंतर सरकारने असे नियम लादले की आम्ही आता फक्त 4 ते 5 हेक्टरचाच विमा काढू शकतो. जरी माझी 25 एकर, 30 एकर, 40 एकर, 50 एकर आणि मी जरी ते विमा उतरण्यासाठी इच्छुक असेल तरी सरकार आम्हाला तेवढा विमा उतरण्यासाठी परमिशनच देत नाही. म्हणजे जर आम्हाला 5 एकरचं नुकसान भरपाई सरकार देऊ शकतं, जर आमचा 25 एकर विमा आहे आम्हाला 5 एकरची काढली, होणारे 20 एकर जे हेक्टरचं जे क्षेत्र आहे ते आम्हाला नुकसानीत मिळत नाही. तरी आम्ही शासनाची विनंती केली. आता त्यांनी काय केलं, जे 15 मेपर्यंत जो विमाचा कालावधी होता तो पुढच्या वर्षीपासून 30 मेपर्यंत केला. पण त्याच्यानंतर आमचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी हे निकष ठरवले जातात ते आमच्या कोकणातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निकष ठरवले जात नाही. तर ह्याच्या पुढे तशा प्रकारे आम्हाला कोकणातल्या शेतकऱ्यांची आणि कोकणातल्या वातावरणाशी निगडीत आणि कोकणातल्या शेतकऱ्यांना आपल्याबरोबर एकत्र घेऊन पुन्हा जे आयुक्त रत्नागिरीचं विद्यापीठ आणि रत्नागिरीतली कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विम्याचे निकष ठरवावे अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. किती मागणी केली? ती त्यांनी मान्य केली आहे. आणि त्यात महत्त्वाचं असं आहे की आपल्याकडची मूळ समस्या अशी होती की त्यांचा विमा योजनेमध्ये एक क्रायटेरिया असा आहे की एका मंडलामध्ये, महसुली मंडलामध्ये, सर्कलमध्ये एकच हवामान केंद्र. त्याच्याबद्दल आपण गेली 7-8 वर्षे मांडत होतो. हा हवामान केंद्र म्हणजे ज्याच्यात पर्जन्य मोजला जातो, पाऊस मोजला जातो, टेम्परेचर मोजलं जातं, हे सगळं त्यात मोजलं जातं, तापमान. तर ते आता त्यांनी आमची मागणी ॲक्सेप्ट केली आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ते केंद्र लावलं जाईल त्याची हमी दिली आणि ते यंदा त्याचं इम्प्लिमेंटेशन करतो असं आम्हाला 100% सांगितलं आहे. आणि हा ह्या योजनेतला फार मोठा सकारात्मक बदल आहे. पण तुम्ही म्हटलं तसं नियम वगैरे सगळे जरी असले तरी शेवटी त्याच्यामध्ये इव्हिडन्स महत्त्वाचा असतो. आणि आपल्या तो होतं काय की हवामान केंद्र एक समजा कातळावर बसवलेलं आहे एका मंडळामध्ये, तर तिथं टेम्परेचर राईज भरपूर मिळतो. दुसऱ्या मंडळामध्ये नेमकं ते खाली माडाच्या बागेत बसवलं आहे, तिथे टेम्परेचर राईज मिळत नाही. हे कोकणच्या भौगोलिक परिस्थितीमुळे होतं आहे. हे आम्ही गेली 7-8 वर्ष पटवून देतो आहे. पण कराड ह्या मंडळामध्ये जर लावायचं झालं एकच केंद्र तर कराड हा संपूर्ण पठारी प्रदेश आहे, वातावरणामध्ये बदल सीमित आहे. पण तेच तुम्ही जेगड खाडीत गेलात तर ह्या साईडला वेगळं आहे आणि नरवणला वेगळं आहे. तर दोन्हीकडे जेव्हा अशा हवामान केंद्र असतील त्याचा मीन काढून जेव्हा मदत दिली जाईल तेव्हा खऱ्या अर्थात आम्हाला त्याचा बेनिफिट होईल. या दृष्टीने ही जी आमची सूचना 5-7 वर्ष होती त्याची त्यांनी ॲक्सेप्टन्स दिला आणि प्रत्येक ग्रामपंचायत त्यामुळे शक्यता जी आहे, कारण शेवटी याच्यात नियम वगैरे असले तरी मी बोललो असं इव्हिडन्स बोलतो ना. पण आपल्याकडे तुम्ही बघता की वर मारुती मंदिरला भरपूर पाऊस असतो आणि मिऱ्यावर काहीच नसतं आणि मग ते मिस होतं. आता मारुती मंदिरला आणि मिऱ्यावर दोन्हीकडे जर हवामान केंद्र असेल तर तो पाऊस कॅल्क्युलेट होणार. कोणासाठी? सर्कलसाठी. मग तुमचं झाडगाव सर्कल असेल त्या झाडगाव सर्कलसाठी. तर ह्या ज्या काही त्रुटी आहेत ह्या आता काढतायत, त्याच्यात सकारात्मकतेत आम्हाला हे दिलं आहे. पण शेवटी विमा कंपन्या या व्यवसाय करायला येतात, त्या आपली ट्रिगर्स, आपला फायदा हे कसं ह्याची कॅल्क्युलेशन्स त्याही करणार. कारण त्या काही इथं संत म्हणून आलेले नाहीत किंवा समाजसेवा म्हणून आलेले नाहीत, तेव्हा त्यांचंही काही चूक आहे असं नाही. पण त्यांच्या फायद्याची गणित ते बघणार. विमा कंपनी काय करतो, प्रत्येक वेळी आम्हाला जो डाटा पाहिजे द्यायला विमा कंपनी किंवा कृषी विभागाने त्यांनी द्यावा आम्हाला असं आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. आजपर्यंत देत नाहीत. आणि ज्यावेळी आम्ही 6व्या महिन्याला किंवा पूर्णपणे सीझन झाल्यानंतर डाटा जेव्हा यूज केला जातो तेव्हा त्याच्यात काहीतरी काटछाट होऊ शकते अशी आम्हाला शंका आहे.